नेहमी उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर इन्स्टंट असा साबुदाणा न भिजवता उपवासाची ही टिक्की मिनिटात बनवून तयार करा। चला तर मग वेळ न घालवता वळूया आजच्या रेसिपीकडे। आता त्यासाठी आपल्याला साबुदाणा लागणार आहे। 1 वाटी साबुदाण्याचे कटलेट आपण येथे करून घेणार आहोत। आता हा कच्चाच साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। आता साबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे, ही साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया। 2 येथे उकडलेले बटाटे घेतलेले आहे मी, इथे किसणीच्या साहाय्याने छान असे किसून बारीक करून घ्यायचे आहे। आता यामध्येच 1 चमचा लाल तिखट, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि बारीक केलेली साबुदाण्याची पावडर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून याचा छान असा घट्ट डो तयार करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याकडे दही असेल किंवा आवडत असेल तर 1 चमचाभर दही टाकलं तरीसुद्धा याची टेस्ट अतिशय छान अशी येते। आता डो बनवून तयार झालेला आहे, याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्याला छान असा लांबट टिक्कीचा आकार द्यायचा आहे। आपण गोल आकार दिला तरीसुद्धा चालू शकेल। आता ही एक टिक्की तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने एक करून सर्व पिठाचे आपल्याला याच पद्धतीची टिक्की तयार करून घ्यायची आहे। आता एक करून सर्व टिक्की तयार झाली की एका साईडला तेल ठेवायचं आहे गरम होण्यासाठी। तेल छान असं गरम झालं की 1-2 करून टिक्की यामध्ये सोडून घ्यायची आहे। टिक्की तळत असताना गॅस हा आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि आलटून पलटून गोल्डन होईपर्यंत छान असे सर्व टिक्क्या याच पद्धतीने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आता हे जे प्रमाण घेतलेलं आहे हे 3 ते 4 व्यक्तींसाठी याच्या भरपूर अशा टिक्क्या तयार होतात। आता हे तेल निथळून घ्यायचं आहे आणि दहीसोबत किंवा चटणीसोबत गरम गरम हे सर्व करायचं आहे। तर या शिवरात्रीला नक्की ट्राय करा उपवासाची इन्स्टंट अशी टिक्की। धन्यवाद।